नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठी ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. धोनी पर्वाचा अस्त आणि चेन्नईच्या चाहत्यांना होतो हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य व्हिडिओला. नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. 2026चा IPLचा महासंग्राम नुकताच सुरुवात झालेली असून 2 सामने झालेले आहेत आणि आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना रंगणार आहे. पण चाहत्यांसाठी वाईट बातमी हीच आहे की त्यांचा माजी कर्णधार आणि चेन्नईचा खेळाडू महेंद्रसिंह धोनी आजच्या सामन्याला मुकणार आहे. ते मुकण्यास काय कारण आहे? त्याचप्रमाणे धोनीला अशी कोणती दुखापत झाली की तो तब्बल 2 आठवडे संघापासून दूर जाणार आहे, याची सर्व माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती देणार आहोत. IPL 2026च्या हंगाम नुकताच सुरू झालेला आहे आणि क्रिकेट चाहत्यांसाठी एक दुःखदच बातमी म्हणावी लागेल की थाला म्हणजे अर्थातच सुप्रसिद्ध कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी तब्बल 2 आठवडे IPLच्या चेन्नई संघात तुम्हाला खेळताना दिसणार नाही. स्नायूंमध्ये ताण आल्यामुळे तो पुनर्वसन रिहॅब या प्रक्रियेत आहे, जी प्रक्रिया पार पडत आहे आणि चेन्नई संघाने सोशल मीडियाद्वारे ही माहिती आपल्या चाहत्यांना दिलेली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये धोनी आपल्याला मैदानावरती दिसणार नाही. 2020मध्ये आंतरराष्ट्रीय लेवलच्या स्तरावरून निवृत्ती स्वीकारलेला धोनी अजूनही IPLमध्ये खेळत आहे. पण दरवर्षी क्रीडा प्रेमींना आणि क्रीडा चाहत्यांना असा प्रश्न देखील पडलेला असतो की यावर्षी धोनी निवृत्त होणार का पुढील IPL धोनी खेळणार का, असे विविध प्रश्न क्रीडा चाहत्यांना, क्रीडा समीक्षकांना पडलेले असतात. तो कधी निवृत्ती स्वीकारणार हे अजूनही कोणालाच माहिती नसेल. सध्या त्याचं वय 44 वर्ष आहे आणि धोनीने IPLचे कर्णधारपद हे कधीच सोडलेले आहे. संघाच्या निर्णय प्रक्रियेत त्याचा अप्रत्यक्षरित्या सहभाग असतो. मैदानावरती कर्णधार जरी ऋतुराज गायकवाड असला तरी मैदानाबाहेरच्या ज्या हालचाली घडामोडी घडतात ते सर्व धोनीच्या अप्रत्यक्ष निर्णयाने घडत असतात. ऋतुराज गायकवाड सध्या चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद हा भूषवत आहे. त्यामुळे धोनीची उणीव ही संघाला प्रकर्षाने जाणवलेच. गरजेच्या वेळी डावपेच आखणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे हे धोनीचं प्रमुख वैशिष्ट्य असते आणि धोनी ते प्रभावीपणे पार देखील पाडतो आणि त्याचाच फायदा चेन्नई सुपर किंग्सला मिळताना दिसत आहे. IPLमध्ये सर्वाधिक 278 सामने खेळण्याचा विक्रम देखील धोनीच्या नावावरती आहे. IPLमध्ये चेन्नईला 5 वेळा विजेतेपद त्याने मिळवून दिलेले आहे. म्हणजे एका कर्णधाराने एका संघाला तब्बल या लीगमध्ये 5 वेळेस जिंकून दिलेले आहे. त्यामुळे त्याची उपस्थिती किती महत्त्वाची आहे हे क्रीडाप्रेमींसाठी जास्त सांगणं गरजेचं नाही. 30.38च्या एकूण सरासरीने त्याने आतापर्यंत 24 अर्धशतकांसह 5,439 धावा IPLमध्ये त्याच्या नावावरती आहेत. आणि एसटी रक्षण करताना त्याने 47 स्टंपिंग आणि 154 झेल देखील घेतलेले आहेत. ही त्याची आतापर्यंतची IPLची कारकीर्द आपण सांगितलेली आहे. IPLमध्ये 100 सामने जिंकणारा तो धोनी हा एकमेव कर्णधार आहे. त्याने 235 सामन्यामध्ये संघाचं नेतृत्व करताना 136 सामने संघाने जिंकून दिलेले आहेत. 2023मध्ये धोनीने अखेरचे विजेतेपद संघाला मिळवून दिले होते. म्हणजे 2023 साली चेन्नई सुपर किंग्स हा अखेरचा विजेता होता. 2023मध्ये जून महिन्यातच त्याच्यावर गुडघ्याची शस्त्रक्रिया मुंबई येथे पार पडलेली होती. मागच्या सत्रात तो एकूण 14 सामने खेळलेला होता आणि त्याने या 14 सामन्यामध्ये उत्तम फिनिशरची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये नक्कीच धोनीची उणीव न भरून निघणारी आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना अत्यंत दुःख होत आहे की आपला चेन्नई सुपर किंग्सचा आधारस्तंभ असणारा धोनी तब्बल 2 आठवडे IPLमध्ये खेळणार नाही. यामुळे क्रीडाप्रेमींना आता उत्सुकता ही लागून राहिली की धोनीचं आगमन कधी होईल. तर एप्रिल महिन्यामध्ये 10 तारखेच्या नंतर म्हणजे एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये कदाचित 11-12 एप्रिलच्या दरम्यान धोनी IPLमध्ये खेळताना तुम्हाला दिसू शकतो. आता पहिल्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी कशी होते, त्याचप्रमाणे धोनीचा आजारपण म्हणजे त्याच्यावर जे स्नायूचा जो ताण आलेला आहे त्याची प्रक्रिया
कशी पार पडते आणि त्यामध्ये त्याला फिटनेस कसा राहतो यावरती जर अवलंबून राहणार आहे. आणि संघ व्यवस्थापन काय निर्णय घेतो, धोनीची रिकव्हरी लवकर झाली तर त्याला लवकर देखील संधी मिळणार आहेत, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 2 आठवडे आता तरी खेळता येणार नाही. त्यामुळे तब्बल 2 आठवडे क्रीडाप्रेमींना धोनीपासून सामन्यामध्ये धोनीला त्यांना दिसणार नाही क्रीडाप्रेमींना. पण त्यामुळे एप्रिल महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये धोनी मैदानावरती खेळताना दिसेल. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण IPL संदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती देत असतो, ज्याचा क्रीडाप्रेमींना फायदा होत असतो. त्याच अनुषंगाने आपण आज धोनीचा संघातील सहभाग नेमका कसा असणार हे जाणून घेणारा व्हिडिओ पाहिला आहे. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जे असेच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. आणि IPL सामन्यांचे एकूण 70 दिवसांचे वेळापत्रक म्हणजे आपण 5 भागांमध्ये विभागलेलं आहे. पहिल्या 14 सामन्यांचे वेळापत्रक आपण व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. असे 5 भाग आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे ते देखील तुम्हाला समजून आहे की आज नेमका कोणाचा सामना कोणाविरुद्ध आहे, तिचं ठिकाण काय आहे, वेळ काय आहे, हे तुम्हाला माहिती पडेल. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.